श्री गुरुचरित्र अध्याय 33 रुद्राक्ष महिमा निरूपणं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा, विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करोनिया। म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्व कथानुसंधानी, पती सहित सुवासिनी आली श्री गुरु समागमे। श्री गुरु आले मठासी, पुढे कथा वर्तली कैसे, विस्तारून आम्हासी निरोपा विदातारा। सिद्ध म्हणे ऐक बाळा, दुसरे दिवशी प्रातः काळा, दंपती दोघे गुरुजवळे येऊन भैसती वंदूनी। विनविताती कर जोडोनी आम्हा शोक घडले दिनी, एक यतीने येऊनी नाना धर्म निरोपिले। रुद्राक्षचारी आम्हासी देता बोलिला परियेसी, कानी बांधोनी प्रेतासी दहन करी म्हणितले। आणि एक बोलिले रुद्र सुक्त असे भले, अभिषेक करीती विप्रकुळे ते तीर्थ आणावे। आणून तीर्थ प्रेतावरी प्रोक्षा तुम्ही भावे करी, अंतकाळ समयी दर्शना करी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींचे। ऐसे सांगोनी आम्हासी आपण गेला परियेसी, रुद्राक्ष राहिले मजपाशी पती श्रवणी स्वामिया। ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु सांगती हसोन, रुद्राक्ष दिले आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया। रुद्राक्षांची महिमा सांगता असे अनुपम्या, सांगेन विस्तारून तुम्हा एक चित्ते परियेसा। भक्ती अथवा अभक्तीसी रुद्राक्ष धारण नरासी, पापेन लागती परियेसी उत्तम अथवा नीचाते। रुद्राक्ष धारण पुण्यमिती नाही अगण्य, आणिक ध्यावया नाही साम्य श्रुती संमत परियेसा। सहस्र संख्या जो नर रुद्राक्ष माळा करिहार, स्वरूप होय तोची रुद्र समस्त देव वंदिती। सहस्र जरी न साधती, दोही बाजू बाहूसी षोडश असती। शिखेसी बांधा एक ख्याती, चतुर्विशती दोही करी। कंठी भरण 32 मस्तकी बांधा चत्वारिशांचे। श्रवण द्वादशाचे धारण करावे परियेसा। अष्टोत्तर शत एक कंठी माळा करा नीक, रुद्रपुत्र समान ऐक येणे विधी धारण केलिया। मोती पोवळी स्फटिकेसी, रौप्य वैडूर्य सुवर्णेसी, मिळोनी रुद्राक्ष माळेसी धारण करावे परियेसा। त्याचे फळ असे अपार, माळा रुद्राक्ष असे थोर। जैसे मिळती समयानुसार रुद्राक्ष धारण करावे। ज्याचे गळा रुद्राक्ष असती, त्यासी पापे नातळती। तासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित। रुद्राक्ष माळा धरोनी जप करीती अनुष्ठानी, अनंत फळ असे जाणी ऐका श्रोते एक चित्ते। रुद्राक्षा विणे जो नर वृथा जन्म जाणा घोर, ज्याचे कपाळी नसे त्रिपुंड्र जन्म वाया परियेसा। रुद्राक्ष बांधोनी मस्तकेसी, अथवा दोन्ही श्रवणासी। स्नान करिता नरासी गंगा स्नान फळ असे।
रुद्राक्ष ठेवून पूजेसी अभिषेकावे श्री रुद्र सुक्तेसी लिंगपूजा समानेसी फळ असे निर्धारे एकमुख पंचमुख एकादश असती मुख चतुर्दशादि कौतुक मुखे असती परियेसा हे उत्तम मिळती जरी अथवा असती नाना परी धारण करावे प्रीती करी लाधे चतुर्विध पुरुषार्थ याचे पूर्वील आख्यान विशेष असे अति गहन ऐकता पापे पळून जाती त्वरित परियेसा राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियेसी त्याचा पुत्र सुधर्म ऐसी प्रख्यात होता अवधारा तया राजमंत्री सुता नाम तारकासे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परम सख्यत्वे असती देखा उभयता एक वयसी सुकुमार अति सुंदरेसी एके स्थानी विद्याभ्यासी वर्तती देखा संतोषे क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिवाचारी परियेसा सर्वदेयी अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार भस्मधारण त्रिपुंड्र तिलकासे परियेसा रत्नाभरण सुवर्ण देखा लोहा समान पाहती निका रुद्रमाळा वांचूनी आणिक न घेती देखा अलंकार माता पिता बंधुजन आणून देती रत्नाभरण टाकून देती कोपून लोह पाषाण म्हणती त्यांचे वर्तता ऐसे एके दिवसी तया राजमंदिरासी आला पराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साष्टांगी नमुनी घेऊन आला मंदिरात बैसवोनी सिंहासनी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारोनी महानंद तये वेळी कर जोडोनी मुनिवरासी विनवी राजा भक्तीसे पिसे लागले पुत्रांसी काय करावे म्हणतसे रत्नाभरण अलंकार न घेती भूषणे परिकर रुद्राक्षमाळा कंठीहार सर्वाभरण त्यांची करीती शिकविल्या नायकती कैसे ज्ञान यांचे मती स्वामी यांते निरोप देती तरीच ऐकती कुमारक भूत भविष्या वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारून निरोपावे दातारा ऐकोनी रायाचे वचन पराशरा ऋषी जाण निरोपितसे हासून म्हणे विचित्र असे ऐका तुझ्या आणि मंत्री सुताचा वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन ऐक एक चित्ते साचा म्हणे ऋषी तये वेळी पूर्वी नंदी नाम नगरी होती एक वेश्यानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती जैसा चंद्र पौर्णिमेसी तैसे छत्र असे तीसी सुखासन सुवर्णेसी शोभायमान असे देखा हिरण्यमय तिचे भुवन पादुका सुवर्ण विराजमान नाना परिचय आभरण असे विचित्र परियेसा पर्यंक रत्न खचित देखा वस्त्राभरणे अनेका गोमहिषी दास्यादिका बहुत असती परियेसा सर्वाभरणे तीसी असती जैसी दिसे मन्मथरती नवयौवना सोमकांती अति लावण्य सुंदरी गंध कुंकुम कस्तुरी पुष्पे असती नाना परी अखिल भोग तिच्या घरी विख्यात असे तया ग्रामी
धनधान्यारी संपत्ती कोटी संख्या नाही मिती, ऐश्या परी ते नांदती वार वनिता तै नगरी. ऐसे असोनी वार वनिता म्हणे आपण पतिव्रता, धर्म करी असंख्याता अन्न वस्त्रे ब्राह्मणांसी. नाट्य मंडप तिचे घरी रत्न खचित नाना परी, उभारिला अति कुसरी सदा नृत्य करी ते. सखी या वर्ग सहित नित्य नृत्य करीती मनोरथ, कुक्कुट मरकट विनोदार्थ बांधिले असती मंडपी. तया मरकट कुक्कुटांसी रुद्राक्ष माळा भूषणेसी, कुक्कुटाच्या शिखेसी रुद्राक्ष एक बांधिला असे. तया मरकट कुक्कुटांसी शिकवीती नृत्य विनोदेसी, वर्तता ऐसे एके दिवसी अभिनव झाले परियेसा. शिवव्रती म्हणजे एक वैश्य आला महाधनिक, रुद्राक्ष माळा भस्मांकित प्रवेशला तिच्या घरी. त्याचे सव्य करी देखा रत्न खचित लिंगनिका, तेजे भाग्य तरुणारका विराजमान दिसतसे. तया वैश्यासी देखोनी नेले वेश्ये वंदुनी, नाट्य मंडपी बैसवोनी उपचार केले नानाविध. तया वैश्याचे करी जे का लिंग होते भुरी, रत्न खचित सूर्यापरी दिसत असे तेज त्याचे. देखोनी लिंग रत्न खचित विस्मय करी वार वनिता, आपुले सखीसी असे म्हणत ऐसी वस्तू पाहिजे. पुसावे तया वैश्यासी देईल जरी मोलासी, अथवा देईल रतीसी होईल कुलस्त्री दिवसतीन. ऐकोनी तियेचे वचन पुसती वैश्यासी सखी जाण, जरी का ध्याल लिंग रत्न देईल रती दिवसतीने. अथवा ध्याल मोलासी लक्ष संख्यादी द्रव्यासी, जे का वसे तुमचे मानसी निरोपावे शिवव्रती. ऐकोनी सखियांचे वचन म्हणे वैश हासोन, देईन लिंग मोहन रथिकांक्षा करून या. तुमची मुख्य वार वनिता होईल जरी माझी कांता, दिवस तीन पतिव्रता होऊन असणे मनोभावे. म्हणून मुख्य वनितेसी पुसतसे वैश्य स्वमुखेसी, नामे व्यभिचारी तू होसी काय सत्य तुमचे बोल. तुम्हा कैंचे धर्म कर्म बहुपुरुषांचा संगम, पतिव्रता कैसे नाम असे तुझ सांगमज. ख्याती तुमचा कुळाचार सदा करणे व्यभिचार, नव्हे तुमचे मन स्थिर एका पुरुषास वे नित्य. ऐकोनी वैश्याचे वचन बोले वार वनिता आपण, दिनत्रय सत्य जाण होईल तुमची कुलस्त्री. द्यावे माते लिंगरत्न रती प्रसंगे तुमचे मन, संतोष विन अतिगहन तन मन धनेसी जाणा. वैश्यमणी तियेसी प्रमाण द्यावे आम्हासी, दिनत्रय दिवानिशी व्हावे पत्नी धर्म कर्मे. तये वेळी वार वनिता लिंगावरी ठेवी हस्ता, चंद्र सूर्य साक्षी करिता झाली पत्नी तयासी. इतुकिया अवसरी लिंग दिदले तिचे करी, संतोषली ते नारी करी कंकण बांधिले. लिंग देऊनी वैश्येसी बोले वैश्य परियेसी, माझ्या प्राणा समानेसी लिंग असे जाण तुआ. या कारणे लिंगासी जतन करावे परियेसी, आणि होता लिंगासी प्राण आपुला त्यजेन. ऐकोनी वैश्याचे वचन अंगीकारिले ते अंगणे, म्हणे लिंग करीन जतन प्राणा समान म्हणून या. ऐसी दोघे संतोषत बैसली असती मंडपात, दिवस जाहला स्तंगत
म्हणती जाऊ मंदिरात संभोग समयी लिंगासी ठेवू नये जवळी केसी म्हणे वैश्यतीयेसी तये वेळी परियेसा ऐकोनी वैश्याचे वचन मंडपी ठेविले लिंगरत्न मध्यस्तंभी बांधून गेली अंतर्गृहासी क्रीडा करीत दोघे जण होती ऐका एक क्षण उठिला अग्नि अद्भुत तया नाट्य मंडपात अग्नी लागोनी मंडप भस्म झाला जैसा धूप वैश्य करीत असे प्रलाप देखोनिया तय वेळी म्हणे हा हा काय झाले माझे प्राणलिंग गेले विजविताती अति प्रबळे नगर लोक मिळोनी विजवून पाहती लिंगासी झाले दग्ध परियेसी अग्नीत मरकट कुक्कुटांसी दहन जाहले अवधारा वैश्य देखोनी तये वेळी दुःख करी अति प्रबळी प्राणलिंग जळून गेले आता प्राण त्यजिन म्हणे म्हणून निघाला बाहेरी आयती केली अवसरी काष्टे मिळवून अपारी अग्नि केला परियेसा लिंग दहन झाले म्हणत अग्नि प्रवेश केला त्वरित नगर लोक विस्मय करीत वेश्या दुःख करीतसे म्हणे हा हा काय झाले पुरुष हत्या दोष मज घडले लिंग मंडपी ठेविले दग्ध जाहले परियेसा वैश्य माझा प्राणेश्वरू तया हानी जाहली निर्धारू पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्याजीन बोलावून विप्रांसी नमस्कारी तये वेळेसी सहगमन करावयासी दान धर्म करीतसे वस्त्रभूषणे भांडारा सर्व दिदले विप्रकरा आयती केली परिकरा काष्टे चंदन वन्ही देखा आपले बंधू सहोदरासी नमुनी पुसे तये वेळेसी निरोप द्यावा आपणासी पती समागमे जातसे ऐकोनी तियेचे वचन दुःख करीती बंधुजन म्हणती तुझी बुद्धिहीन काय धर्म करीतेसी आम्ही घेतले जन्म कोण तदनुसार वर्तन करिता नाही दूषण तू हे काय करीतेसी वेशेचे मंदिरासी येती पुरुष रतीसी मिती नाही तयांसी केवी जाहला तुझा पुरुष कैंचा वैश्य कैंचे लिंग वाया जाळीसी आपुले अंग वार वनिता धर्म चांग नित्य पुरुष नूतनची ऐसे वैश्य किती येती त्यांची कैशी होसी सती आसती नगर लोक ख्याती काय तुझी बुद्धी सांगे येणे परी समस्त जन वारिती तिचे बंधुजन काही केलिया नायके जाण विनवीतसे परियेसा वेश्यामणे तया वेळी आपुला पती वैश्य आढळी प्रमाण केले तया जवळी चंद्र सूर्य साक्षी असे साक्षी केली होम्याक्षिती दिवस तीन अहोरात्री धर्म कर्मे त्याची सती जाहले आपण परियेसा माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्री परियेसा पती सवे जे नारी सहगमन जाय प्रीती करी एक एक पाऊला भूमीवरी अश्वमेध यज्ञ फळ असे आपुले माता पिता पक्ष 21 कुळे विख्यात पतीचे माता पिता पक्ष 21 कुळे परियेसा इतुके जरी नरकी असती त्यांची घेऊन समवेती जाई त्वरित स्वर्गा प्रति वेदशास्त्र म्हणती ऐसे ऐसे पुण्य जोडिती काय वाचुनी राहणे क्षिती
दुःख सागर संसार ख्याती मरणे सत्य कधीतरी. म्हणून विनवी सकळांसी निघाली बाहेर संतोषी. आली अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा. स्मरोनिया सर्वेश्वर केला सूर्यासी नमस्कार. प्रदक्षिणे उल्हास थोर करीती झाली तये वेळी. नमुनी समस्त द्विजांसी उभी ठेली अग्निपाशी. उडी घालिता वेगेसी अभिनव जाहले तये वेळी. सदाशिव पंचवक्त्र दशभुजा नागसूत्र हाती असे पानपात्र त्रिशूळ डमरू करी असे. भस्मंकित जटाधारी बैसलासे नंदीवरी. धरिता झाला वरचे वरी वेशेसी तये वेळी. तया अग्निकुंडात न दिसे अग्नी असे शांत. भक्तवत्सल जगन्नाथ प्रसन्न जाहला तये वेळी. हाती धरून वेश्येसी कडे काढिले व्योमकेशी. प्रसन्न होऊन परियेसी वर माग म्हणतसे. ईश्वर म्हणे तियेसी आलो तुझे परीक्षेसी. धर्म धैर्य पहावयासी येणे घडले परियेसा. जाहलो वैश्यापणची लिंगरत्न स्वयंभूची. अग्नि केली मायेची नाट्यमंडप झाडिला. तुझे मन पहावयासी जाहलो अग्नि प्रवेशी. तुझी पतिव्रता होसी सत्य केले व्रत आपुले. तुष्टलो तुझे भक्तीसी देईन वर जो मागसी. आयुरारोग्य श्रियसी जे इच्छिसी माग आता. म्हणे वेश्या तये वेळी न लगे वर चंद्रमावळी. स्वर्ग भूमी रसातळी न गे भोग ऐश्वर्य. तुझे चरण कमळी भृंग होऊन असेल महाभाग. माझे इष्ट बंधू वर्ग सकळ तुझे सन्निधेंसी. दास दासी माझे असती सकळा न्यावे स्वर्गाप्रती. तुझे सन्निध पशुपती राहू स्वामी सर्वेश्वरा. आमान व्हावी पुनरावृत्ती न लगे संसार याता याती. विमोचावे स्वामी त्वरिती म्हणून चरणी लागले. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला गौरी रमण. समस्ताभिमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गासी. तिचे नाट्यमंडपात जो का जाहला मर्कट घात. तया कुकुटा समवेत दग्ध जाहले परियेसा. म्हणे पराशर ऋषी सांगेन राया परियेसी. मर्कटत्व त्यजून या हर्षी तुझे उदरी जन्मला. तुझे मंत्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी. रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले. पूर्व संस्कार करिता रुद्राक्ष धारण असे करीत. दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे. पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्ष धारण नित्य करिता. इतुके पुण्य घडले म्हणता जाहले तुझे कुमारक. आता तरी ज्ञान वृत्ती रुद्राक्ष धारण करिता ती. त्यांच्या पुण्यानाही मिती म्हणून सांगे पराशर. श्री गुरु म्हणती दंपतीसी येणे परिरायासी. सांगता झाला महाहर्षी पराशर विस्तारे. ऐकून ऋषीचे वचन राजा विनविकर जोडून. प्रश्न केला अतिगहन सांगेन ऐका एक चित्ते. म्हणून सिद्ध विस्तारेसी सांगे नाम धारकासी. अपूर्व जाहले परियेसी पुढील कथा ऐका पहा. गंगाधराचा नंदनु सांगे श्री गुरुचरित्र कामधेनु. ऐकता श्रोते सावधान लाधे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 130. यथार्थ श्री गुरुचरित्र
रुद्राक्ष महिमा निरूपणम नाम अध्याय 33. रुद्राक्ष महिमा. नामधारक शिष्य राणा सिद्ध मुनींच्या चरणावर मस्तक ठेवून व भक्तिभावाने हात जोडून म्हणाला, पूर्वी सांगितल्याप्रमाणे पतीसह सुवासिनी गुरु महाराजासह मठात आले. पुढे काय घडले ते कृपया विस्तारून सांगावे. तेव्हा सिद्ध मुनी म्हणाले, ऐक बाळा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघे पती पत्नी गुरुजवळ आले. त्यांना वंदन करून बाजूला बसले तेव्हा ती सती बोलू लागली, हे स्वामी, ज्यावेळी माझ्या पतीचा प्राण गेला होता त्यावेळी एक यती मुनी आले होते. त्यांनी मला स्त्री धर्म समजावून सांगितला आणि 4 रुद्राक्ष दिले. पुढे त्यांनी सांगितले की प्रेताच्या कानात व आपल्या मंगळसूत्रात ते रुद्राक्ष बांधावे व नंतर सहगमन करावे. रुद्रसूक्ताचा अभिषेक करून तीर्थ आणावे आणि ते प्रेतावर शिंपडावे. अंतकाळाच्या वेळी नृसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन घ्यावे असे सांगून ते यतीश्वर निघून गेले. त्यांनी दिलेले 4 रुद्राक्ष माझ्या जवळच आहेत. श्री गुरु हसून म्हणाले, तुझी भक्ती पाहून आम्हीच ते रुद्राक्ष तुला दिले आहेत. त्या रुद्राक्षांची महिमा अपार आहे. मी सांगतो ते नीट ऐक. भक्तिभावाने रुद्राक्ष धारण केले काय किंवा अभक्तीने धारण केल्यास कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य अगम्य आहे. त्याला सीमा नाही. त्याला दुसरी उपमा देणे शक्य नाही. 1000 रुद्राक्षांची माळ गळ्यात घातल्यास तो नर प्रत्यक्ष रुद्र म्हणून पूजनीय होतो. सहस्र न मिळाल्यास दोन्ही दंडांना 16 मणी बांधावे. दोन्ही मनगटात 12 मणी बांधावे. 32 मण्यांचा कंठात 40 मस्तकी, दोन्ही कानात 12 रुद्राक्ष धारण करावे. 108 मण्यांची माळ चांगली असते. मोती, पोवळे, स्फटिक, रजत, वैडूर्य हे नवरत्नांपैकी एक रत्न आहे. तथा सोने मिसळून रुद्राक्ष माळा धारण करावी. त्याचे अपार फळ आहे. रुद्राक्ष माळा उत्तम आहे. वेळ प्रसंगानुसार जसे मिळाले तसे रुद्राक्ष धारण करावे. ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष असतात त्यांना पाप स्पर्श करीत नाही. त्यांना सद्गती प्राप्त होते. रुद्र लोकात अविरत वास करतो. रुद्राक्ष माळा घालून जे लोक जप अनुष्ठान करतात त्यांना अनंत फळ प्राप्त होते. जो रुद्राक्ष धारण केल्याविना राहतो त्याचा जन्म निष्फळ होय. ज्याच्या कपाळी त्रिपुंड नाही त्याचा सारा जन्म वाया गेला असे समजावे. हस्तकाला 2 रुद्राक्ष बांधून अथवा दोन्ही कानात रुद्राक्ष बसवून स्नान केल्यास गंगा स्नान फळाचे पुण्य मिळते. रुद्राक्ष पूजे ठेवून रुद्रसूक्ताचा अभिषेक केल्यास लिंगपूजा केल्याचे फळ प्राप्त होते. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशमुखी रुद्राक्ष मिळाले तर चांगले असतात. यापेक्षा वेगळे म्हणजे कितीही मुखांचे रुद्राक्ष असले तरी ते धारण करावे. त्यामुळे 4ही पुरुषार्थाचा लाभ होतो. याबाबत प्रसिद्ध आख्यान आहे ते मी तुला सांगतो, नीट ऐक. राजकुमाराचे रुद्राक्ष प्रेम. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचा मुलगा राजकुमार सुधर्मा आणि राज्यमंत्री याचा मुलगा तारक या दोघांचे फार सख्य होते. दोघेही ज्ञानी होते. दोघांचा परस्परांवर अपार स्नेह होता. दोघेही समवयस्क, सुकुमार, अतिसुंदर देखणे असून एकाच ठिकाणी विद्याभ्यास करीत होते. क्रीडास्थानावर ते बरोबरच असत. भोजन देखील ते बरोबरच करीत. असे दोघेही कुमार महाज्ञानी असून ते शिवचीक म्हणजे शिवधर्माचे आचरण करणारे होते. सर्व देही अलंकार असून गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. त्यांनी भस्म धारण केलेले असून त्रिपुंड तिलक लावत असत. रुद्राक्षांच्या माळेशिवाय ते कोणताही अलंकार घालीत नसत. रत्नखचित अलंकार त्यांना लोखंडाप्रमाणे तुच्छ वाटत असत. माता, पिता, बंधुजन त्यांना रत्नखचित अलंकार आणून देत, परंतु त्यांना त्याचे कोणतेही महत्त्व वाटत नसे. असे अलंकार ते दूर टाकून देत असत. अलंकारांना ते कवडी मोल समजत असत. एके दिवशी राजमंदिरात ऋषीवर्य पराशर आले. ते साक्षात ब्रह्माचा अवतार होते. ऋषी आलेले पाहून राजाने सन्मुख जाऊन साष्टांग नमन केले.
नंतर त्यांना मंदिरात घेऊन आले. ते सिंहासनावर विराजमान झाले. अर्घ्यपाद्य देऊन पूजा केली. नंतर नमन करून राजाने मुनीश्वरांना विनवणी केली. ते म्हणाले, हे मुनीश्वर, माझ्या पुत्राला काय झाले ते समजत नाही. डोके फिरल्यासारखे करतो, रत्नखचित अलंकार फेकून देतो, फक्त रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालून राहतो. कितीही सांगितले तरी ती ऐकत नाही. आपण या मुलांना उपदेश करा. आपण सांगितले तर ते ऐकतील. आपण भूत भविष्य वर्तमान जाणता. आपण त्रिकालज्ञ आहात. त्याचा खुलासा विस्ताराने सांगावा. राजाचे वचन ऐकून मुनीवर हसते झाले. ते म्हणाले, हे राजन, तुझ्या मुलाचा आणि मंत्रीसुताचा वृत्तांत मोठा आश्चर्यकारक आहे. ते सांगतो, नीट ऐक. शिवव्रती वैश्याचा अग्निप्रवेश. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नगरात महानंदी नावाची वेश्या राहत होती. ती अति सुंदर होती, लावण्यवती होती. ती जणू चंद्रकांता होती. पौर्णिमेच्या चंद्रासारखे तिचे मुख कमळ होते. तिचे घर सुवर्णमय होते. सुवर्णपादुका आणि नाना परीचे अलंकार तेथे होते. पलंग रत्नखचित होता. अनेक किमती वस्त्रभूषणे होती. ती रतीसारखी सुंदर होती. नवयौवना होती. तिच्या घरी सर्व प्रकारचे ऐश्वर्य होते. कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. विपुल धनधान्य व अपार संपत्ती होती. ती जरी वेश्या होती तरी ती स्वतःला पतिव्रता म्हणून घेत असे. दान धर्म करण्यात ती कमी करीत नसे. अन्न, वस्त्र व द्रव्य इत्यादींचे दान ब्राह्मणांना करीत असे. तिच्या घरी नाट्य मंडप होता. तो रत्नाने मढविलेला असून मोठा आकर्षक दिसत होता. तेथे नेहमी ती नृत्य करीत असे. ती तिच्या सखींसह ती यथेच्छपणे नृत्य करीत असे. त्या मंडपात एक कोंबडा आणि एक माकड करमणूक म्हणून ठेवले होते. त्यांना रुद्राक्षाची माळ घातली होती. तसेच शेंड्यावर एक रुद्राक्ष बांधला होता. त्या मरकट आणि कोंबड्याला मौजे खातर नृत्य शिकविले होते. एके दिवशी शिवव्रती नावाचा एक महाधनिक वैश्य आला. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा असून त्याचा देह भस्मांकित होता. त्याच्या उजव्या हातात रत्नखचित लिंग होते. त्याचे मुखमंडलावर प्रखर सूर्याप्रमाणे तेज होते. त्याला पाहून वेश्येने वंदन केले, नाट्यमंडपात आणून बसविले व त्याचा आदर सत्कार केला. त्या वैश्याच्या हातात जे लिंग होते ते अत्यंत तेजस्वी होते. त्या महानंदेला ते लिंग पाहून मोठा विस्मय झाला. तिने आपल्या सख्यांना सांगितले, हे लिंग आपल्याला आवडले. त्याची किंमत जी असेल ती आपण द्यायला तयार आहोत. त्या शिवव्रती वैश्याला तसे विचारावे. त्याची इच्छा असल्यास मी 3 दिवस त्यांची कुलस्त्री होऊन रतिसंगत करावयास तयार आहे. त्याप्रमाणे तिच्या सखींनी त्या वैश्याला विचारले. तेव्हा वैश्य हसून म्हणाला, तुमची मुख्य वारवनिता 3 दिवस माझी कांता होऊन पतिव्रतेसारखी राहील तर मी हे सुंदर मोहक लिंग देईन. असे सांगून तो महानंदाला म्हणाला, तू नावाचीच वेश्या आहेस. तुझ्यावर विश्वास कसा ठेवावा? तुला कसला आला धर्म? अनेक पुरुषांशी संबंध येतो, मग तुला पतिव्रता कसे म्हणावे हे तूच सांग. सदा व्यभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे. एका पुरुषावर तुमचे मन कधीच स्थिर राहत नाही. हे ऐकून महानंदा म्हणाली, मी तुमची कुलस्त्री होईल हे मी खात्रीने सांगते. मला ते लिंग द्यावे. तन मन धनाने मी रतिप्रसंगी तुमचे मन जिंकण्याचा प्रयत्न करीन. तेव्हा वैश्य शिवव्रती म्हणाला, 3 दिवस धर्मकर्माने माझी पत्नी होशील अशी शपथ घे. तेव्हा वारवनितेने लिंगावर हात ठेवला आणि चंद्र सूर्यांना साक्षी ठेवून त्या शिवव्रतीची पत्नी झाली. तेव्हा त्याने ते लिंग महानंदेला दिले. ते तिने मोठ्या आनंदाने आपल्या हाताला बांधले. शिवव्रत म्हणाला,
हे लिंग मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे, त्यामुळे हे लिंग जपून ठेवावे. लिंगाची हानी होताच मी प्राण त्यजेन. अशा प्रकारे दोघेही पती पत्नी झालेत. मोठ्या संतोषाने बसले. दिवस मावळला. ते मंदिरात गेले. शिवव्रतीने तिला सांगितले की संभोग समयी हे लिंग जवळ ठेवू नये. तेव्हा ते लिंग मंडपातील मध्यस्तंभाला बांधून ठेवले व रंगमहालात एकांत स्थानी निघून गेले. हे दोघेही क्रीडा करीत असता एकाएकी नाट्यमंडपाला आग लागली. या आगीत नाट्यमंडप जळून खाक झाला. वैश्य मोठ्याने शोक करू लागला. तेव्हा सारे नगरलोक मिळून आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा लिंग आगीत दग्ध झालेले दिसून आले. त्या आगीत तो मरकट आणि कोंबडा दोघेही भस्म झाले. हे पाहून वेश्येला फार दुःख झाले. प्राणलिंग आगीत जळून गेले. त्यामुळे मी आता आपला प्राणत्याग करतो असे म्हणून तो बाहेर आला. काष्टे मिळवून सर्व तयारी केली. अग्नी तयार केला. लिंग दहन झाले असे म्हणत त्याने अग्नी प्रवेश केला. महानंदा सहगमनास उत्सुक. सर्व लोक विस्मय करायला लागले. वेश्येला तर फारच दुःख झाले. ती म्हणाली, अरे देवा, हे काय झाले? पुरुष हत्येचा दोष माझ्या हातून घडला. मी लिंग मंडपात ठेवले, ते दग्ध झाले. वैश्य माझा प्रिय पती होता, त्याला हानी झाली. मी पतिव्रता धर्माचे पालन करून सहगमन करणार आहे. ब्राह्मणांना बोलावून तिने नमस्कार केला. वस्त्रभूषणे इत्यादींचा तिने दान धर्म केला. चंदनाची काष्टे लावून सहगमनासाठी अग्नी तयार केला. आपल्या बंधुजनांना नमन करून म्हणाली, मी पतीसोबत जात आहे, मला निरोप द्यावा. तिचे वचन ऐकून बंधुजनांना अति दुःख झाले. ते म्हणाले, तुझी बुद्धी हीन झाली आहे. कसला धर्म करतेस? आम्ही ज्या कुळात जन्म घेतला त्यानुसार आचरण करावयास पाहिजे. तसे करण्यात काही दोष नाही. पण तू हे काय करीत आहेस? वेश्येच्या मंदिरात रथिकांक्षेने अनेक पुरुष येत असतात. तो तुझा पुरुष कसा होईल? कोण वैश्य, कोणते लिंग? आपल्या जीवाचा विनाकारण त्याग करू नकोस. वेश्येच्या धर्मानुसार प्रत्येक पुरुष नवीनच असतो. असे वैश्य कित्येक येतील आणि मरतील, म्हणून तू प्रत्येकाबरोबर सती जाशील काय? नगरलोक तुझी टिंगल करीत आहेत. पण तिने निश्चय केला व म्हणाली, चंद्र सूर्याला साक्षी ठेवून मी त्याची पत्नी झाली. या धरणीला साक्षी ठेवून मी 3 दिवसांकरिता त्याची पत्नी झाली. माझा पती मृत झाला, त्यामुळे मी सहगमन करणार आहे. जी नारी पती सोबत सहगमन करते, तिच्या एक एक पावला गणिक तिला अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. माता पित्याची 21 कुळे व पतीकडील 21 कुळे अशा एकूण 42 कुळांचा उद्धार होतो. हे सर्व नरकात असतील तरी त्यांना ती आपल्या सोबत स्वर्गात घेऊन जाते. या दुःख सागर संसारात राहून काय करणार? एक दिवस मृत्यू येणारच आहे असे म्हणून ती मोठ्या आनंदाने बाहेर निघाली. अग्निकुंडाजवळ येऊन त्याला नमन केले. सर्वेश्वराचे स्मरण केले. सूर्याला नमस्कार केला. प्रदक्षिणा केली. ब्राह्मण मंडळींना नमस्कार केला. अग्नीजवळ येऊन तिने अग्नीत उडी घेतली. तेव्हा मोठी आश्चर्यकारक घटना घडली. जटाधारी मुनीने त्या वेश्येला वरच्या वर धरून घेतले. तो जटाधारी दुसरा तिसरा कोणी नसून दशभुजाधारी, हाती पानपात्र तसेच त्रिशूळ आणि डमरू हातात धारण केलेला भस्मांकित जटाधारी नंदीवर बसलेला सदाशिव होता. त्याने तिला वरच्यावर अधर धरून घेतले. त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाला होता. वेश्येला हाताने धरून बाहेर काढले व भक्तवत्सल जगन्नाथाने अर्थात शंकराने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. ते म्हणाले, मी तुझी परीक्षा घेण्यास आलो होतो. मीच वैश्य बनून आलो होतो. रत्नलिंग मी स्वतःच असून मायेने नाट्यमंडप जाळला व तुझी परीक्षा पाहण्यास अग्नी प्रवेश केला. तू खरी पतिव्रता आहेस. तू आपले व्रत सत्य करून दाखविलेस. तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो. तेव्हा तुझ्या इच्छेप्रमाणे वर माग. वेश्या म्हणाली, मला या भूमीवर ऐश्वर्य भोगायचे नाही.
माझे बंधुजन व दास दासी यांना सर्वांना स्वर्गात न्यावे. हे पशुपतीनाथ, आम्ही सतत तुझ्या सान्निध्यात राहू इच्छितो. आता आम्हाला पुनर्जन्म नको. या संसारी यातायातीतून मुक्त करावे. असे म्हणून नमन केले. गौरीरमण प्रसन्न झाले. सर्वांना विमानात बसवून स्वर्गात नेले. रुद्राध्यायाचा महिमा. तिच्या नाट्यमंडपात कोंबड्यांसह माकडाचाही नाश झाला होता. पराशर ऋषींनी सांगितले, हे राजन, तो मर्कट तुझा पुत्र म्हणून जन्माला आला आणि तुझ्या मंत्र्याच्या घरी कोंबड्याने पुनर्जन्म घेतला. त्याने पूर्वजन्मी रुद्राक्ष धारण केल्यामुळे ते ज्ञानवंत झाले आणि ईश्वराचे भक्त झाले. पूर्वजन्मी अज्ञानी असताना रुद्राक्ष धारण केले तरी पुण्य घडले व राजकुळात जन्म झाला. रुद्राक्ष धारण करणाऱ्याला अनंत पुण्य प्राप्त होते. राजाला अतिसंतोष झाला. ऋषी मुनींच्या पायावर मस्तक ठेवले, हात जोडून नमस्कार केला व म्हणाले, रुद्राक्ष धारण केल्यामुळे राजपुत्राला पुण्य घडले. पूर्वजन्मी त्या दोघांना अज्ञानाने का होईना त्या वेशेने रुद्राक्ष बांधल्यामुळे पुण्य घडले आणि त्या पुण्याईमुळे ते राजपुत्र व मंत्रीपुत्र जन्माला आले. आजही ते रुद्राक्ष धारण करीत आहेत. त्यांचे पुण्य अपरंपार आहे. म्हणून मोठ्या हर्षाने त्या राजदंपतीस पराशर ऋषींनी विस्तारपूर्वक सांगितले. तेव्हा विनयाने हात जोडून राजाने अतिगहन प्रश्न विचारला. त्याविषयी आता सांगेन ते तू एकचित्ताने ऐक, असे नामधारकास सिद्धमुनींनी सांगितले. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 33. ओम तत्सत.